टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नावाचं स्टिकर असलेल्या वाहनातून दारूची वाहतूक होत असल्याचा प्रकार 2 दिवसापूर्वी समोर आला होता आणि त्यानंतर खरं तर राजकारण आता तापलेलं आहे। काल अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। मंत्री महोदयाच्या आशीर्वादानेच कुठेतरी अवैध दारूचा खरं तर व्यवसाय होत आहे का असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता। आणि त्याला अनुसरून आज परभणी भारतीय जनता पक्षाकडून खरं तर पत्रकार परिषद घेण्यात आली। जिल्हा प्रमुख सुरेश भुमरे माझ्यासोबत आहे। भुमरे साहेब, कालचा विधान ऐकलं असेल तुम्ही माजी आमदारांचा, काय सांगाल, कसं पाहता त्यांच्या विधानाकडे? सन्माननीय माजी आमदारांनी काल जी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्याबद्दल जे आरोप केलेत ते बिनबुडाचे आणि आरोप आहेत। त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही। स्वतः पोलीस प्रशासनाने प्रेस नोट काढून रिपोर्ट दिला आहे की यामध्ये अर्थार्थी पालकमंत्री महोदय आणि राज्यमंत्री महोदयांचा कुठलाही संबंध नाही। जनतेने ज्यांना दोनदा नाकारलं त्यांना आता कुठलं काम उरलं नाही, त्यामुळे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी असं काहीतरी ते काम करायला त्यांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो, तुम्ही काल परवा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय अजितदादाच्या गटामध्ये आपण प्रवेश केला आहे। आपण महायुतीमध्ये आहात, आपल्याला याचं भान पाहिजे की याच्यामध्ये काय खरं आहे काय खोटं आहे। अर्थार्थी कुठलाही संबंध राज्यमंत्री महोदयांचा त्या संबंधात काहीही नाही। आता कार्यकर्ता कोणी कोणाचा असू शकतो, काही नाव टाकू शकतो, ही माहितीसुद्धा राज्यमंत्री महोदयांना माहीत नव्हती। काल कळल्यानंतर माहीत झालं की असं कोणतरी नाव टाकलं आहे म्हणून। त्यामुळं माजी आमदारांनी आरोप करताना जरा तथ्य पाहून आरोप केले पाहिजे। कार्यकर्ता नाही तर मंत्री मेघना बोर्डीकर यांचे नातेवाईक होते ज्यांची ती गाडी होती, तपासात तसं निष्पन्न झालं आहे आणि मंत्री मेघना बोर्डीकर यांनी मान्यही केलं आहे। दुसरा प्रश्न असा की माजी आमदार भांबळे म्हणत आहेत की जोपर्यंत या पूर्ण प्रकरणाचा तपास होत नाही तोपर्यंत मंत्री महोदयांनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा। माजी आमदारांना मला मी सांगू इच्छितो, यामध्ये राज्यमंत्री महोदय अर्थार्थी कुठलाही काही दूरचा संबंध नाही आणि तुम्ही कुठल्या मुद्द्यावर राजीनामा मागत आहात? जनतेने तुम्हाला घरी बसविले, तुम्हाला काही काम नाही म्हणून तुम्ही आता प्रत्येकाला घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला काही बोलायचा, पण बोलत असताना आपण जरा भान ठेवून बोललो पाहिजे। आरोपच काही तथ्य नाही या आरोपामध्ये। स्वतः पोलीस प्रशासनाने प्रेस नोट्स काढून सांगितलंय की यामध्ये कुठलाही दूरचा राज्यमंत्री महोदयांचा काही संबंध नाही। एखाद्या विरोधी आमदारांना जर आरोप केले असते तर आपण राजकारणी समजू शकलो असतो, मात्र महायुतीच्या आमदारांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले। राज्यस्तरावरती दारू विक्रीचा, अवैध दारू विक्रीचा एकूणच व्यवहार सुरू आहे का असं त्यांनी शंका उपस्थित केली आहे। महायुतीमध्ये ते काल परवा त्यांनी प्रवेश केलेला आहे। आपल्याला संघर्ष माहीत आहे, जनतेने त्यांना दोनदा नाकारलेलं आहे। आता त्यांच्या पोटामध्ये पोटसूट काही विषय नाही राहिला सध्या काहीतरी बोलायचा। सन्माननीय राज्यमंत्री महोदय अतिशय चांगलं काम या राज्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये विकासाचं राजकारण सर्वांना सोबत घेऊन करीत आहेत, पण या माजी आमदारांना काही काम राहिलं नसल्यामुळे त्यांनी तो आरोप केलेला आहे। त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही। 25 वर्ष झाले राजकारणात, मी आयुष्यात असं कधी पाहिलं नाही की गाडीवरती विद्यमान जे मंत्री आहेत त्यांच्या नावाचं स्टिकर लावून दारूची वाहतूक होत आहे असं त्यांनी काल विधान केलं। आपल्या सर्वांना माहीत आहे, राजकारणामध्ये एखाद्या पदावर काम करीत असताना अनेक जण फोटो सेल्फी काढत असतात, अनेक कार्यकर्ते नाव टाकीत असतात, पण कोण्या कार्यकर्त्यांनी आम्हाला तर ही शंका आहे की जाणून बुजून विरोधकांनी हे नाव टाकलंय काय की हे राज्यमंत्री महोदयांना बदनाम करण्यासाठी। अतिशय चांगलं काम पालकमंत्री महोदयांचं या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुरू आहे, त्यांना कुठेतरी बदनाम करण्याचं कुठंच काही सापडत नसल्यामुळं काय बदनाम करावं की आम्हाला वाटतं याच्या मागं काहीतरी कारस्थान या विरोधकाचंच आहे काय की। जोपर्यंत या पूर्ण प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग होत नाही आणि तपास पूर्ण होत नाही, तपास करावा CID मार्फत असं मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांकडे करणार असल्याचं भांबळे यांनी सांगितलं। त्यांना तो अधिकार आहे, ते मागणी करतात, पण याच्यात काही तथ्यच नाही ना। तुम्ही CBIची काय चौकशी करणार आहेत? स्वतः पोलिसनं रिपोर्ट दिलेला आहे की याच्यामध्ये दूरचा काही कुठलाही संबंध नसताना आता कोणालाही बोलायचा काही प्रत्येकाला अधिकार आहे, ते काही मागणी करताल, पण त्या मागणीमध्ये काही तथ्य नाही। अवैध दारूची वाहतूक होत होती का, काही त्याचे पुरावे आहेत त्या संबंधित गाडी चालकाकडे? आता ते दारूची वाहतुकीमध्ये त्याबद्दल सुद्धा आपल्याला सर्व पावत्या आमच्यापाशी आहेत,
अवैध नाही काही नाही, त्याच्याकडे रितसर ते दारू होती. पण त्याच्यामध्ये अर्थार्थी आमचा एकच विषय आहे, त्यामध्ये राज्यमंत्री महोदयांचा आणि पालकमंत्री महोदयांचा अर्थार्थी कुठलाही काही संबंध नाही. का आरोप करतात विजय भांबळेच? आता त्यांना जनतेने घरी बसवलंय, काही काम पाहिजे चर्चेमध्ये येण्यासाठी. निवडणूक झाल्यानंतर 1 वर्षानंतर बाहेर निघालेत. आता मित्र पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे. आता कुठला तरी मुद्दा, त्यांना काहीच मुद्दा नाही म्हणून हे आरोप करायले. सुरेश भुमरे होते जिल्हा प्रमुख भारतीय जनता पक्षाचे, यांनी सांगितलंय की विजय भांबळे हे कमी माहितीच्या आधारावर खरं तर ही बिनबुडाचे आरोप करत आहेत. या एकूणच प्रकरणाशी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे मात्र संबंध नसल्याचा खुलासा यावेळी भुमरे यांनी केला आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.